माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्री सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी 1 ते 100 याचे कथन करणार आहे. मग ऐका अर्जुने म्हणतले, देवा तुम्ही जे वाक्य बोलले ते निकेम्या परिसिले कमळापती. मग अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा ऐका, देवा तुम्ही जे काही बोललात ते मी चांगले ऐकले. तेच कर्म करता पुरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. श्री अनंता श्रीकृष्णा, तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पाहिला असतात त्या ठिकाणी कर्म व त्याचा कर्ता हे उरतच नाही, व हेच जर तुझे निश्चित मत असेल तरी मते केवी श्रीहरी मनसी पार्था संयमू करी. ये लाजसी ना महाघोरी कमी सुता. तर मग श्रीकृष्ण, अर्जुना तू युद्ध कर असे मला कसे सांगतोस? ह्या मोठ्या थोर कर्मामध्ये मला घालताना तुला काही लाज वाटत नाही काय? हा गा कर्म तुची अशेष निराकारीसी निशेष, तरी मज करवी हे हिंसक का करविसी. अरे तू जर स्वयं कर्माचा निषेध करतोय तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करवतोयस? तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मानू देसी कर्मलेशा आणि येसणी हे हिंसा करवी तू आम्हासी. तर ऋषिकेशा, याचा तू विचार करून पहा की तू कर्माला मान देऊन माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करवीत आहेस, याचा मेळ कसा घालायचा? देवा तुवाची असे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे? आता संपले म्हणे पा आघवे विवेकाचे. श्रीकृष्णा, तूच असे असंबद्ध बोलू लागलास तर मग आमच्यासारख्या अजाण माणसांनी काय करायचे? आता सारासार विचार जगातून पार नाहीसा झाला आहे असे म्हणतोस. हा गाव उपदेश जरी यायचा तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्हा ढिवसा आत्मबोधाचा. अरे याला जर हीच सांगणे म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले? आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगली स्फुरली म्हणायची. वैद्युपथ्य चारुनी जाये, मग जरी आपणची विष सुये, तरी रोगिया कैसानी जिये सांगई मज. वैद्याने प्रथम रोग्याने काय खावे व काय खाऊ नये हे सांगणं केल्यावर मग त्याने जर रोग्यास विष दिले तर मग जो रोगी कसा वाचावा हे मला सांग बरे. जैसे आंधळे सुईजे आव्हाटा, का माजविण दिजे मरकटा, तैसा उपदेशू हा गोमटा वाढेवला आम्हा. आंधळ्याला जसे मुद्दाम अशा मार्गात घालावे किंवा आधीच माकड आणि त्याला मादक पदार्थ पाजावा, त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला चांगला लाभला आहे. मी आधीची काही नेणे वरी कळवितलो मोहे येणे. श्रीकृष्णा विवेकू का कारणे पुसीला तुझ. मला अगोदरच काही समजत नाही, शिवाय या भ्रमाने मला घेरले आहे. म्हणून कृष्णा तुला सारासार विचार पुसला. तव तुझी एक एक नवलाई एव उपदेशा माझी गोवाई, तरी अनुसरलिया काही ऐसे कीजे. मग तुझे एक एक पाहावे तो सर्व आश्चर्यच आहे. इकडे उपदेश करतोस आणि त्याच घोटाळ्यात घालतोस.
तर तुझ्या उपदेशाप्रमाणे चालायचे असा ज्यांचा विचार आहे त्यांच्याशी तू असे का वागतोस? आम्ही तनु मनु जीवे तुझिया बोला वेटंगावे आणि तुवाचे ऐसे करावे जरी सरले म्हण. आम्ही शरीराने मनाने व जीवाने तुझ्या शब्दावर अवलंबून राहावे आणि तूच असे भलतेच करायचेस तर मग सर्व संपलेच म्हणायचे. आता एसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करीसी हेच ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. आता ज्याप्रमाणे तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणायचे. अर्जुन म्हणाला, आता येथे ज्ञान मिळवण्याची आशा कशाची? तरी ये जाणीवेचे तरी सरले परी आणिक एक असे जाहले ते तिथे हे डहुळले मानस माझे. ज्ञान मिळवण्याविषयी गोष्ट तर खरोखरच संपली, पण त्यात आणखीन एक असे झाले की माझे निश्चित असलेले विचार त्यामुळे गडबडले. तेवेची श्रीकृष्ण हे तुझे चरित्र काही नेणिजे जरी चित्त पावसी माझे येणे मिशे. त्याप्रमाणे श्रीकृष्णा तुझे हे चरित्र काही समजत नाही. कदाचित त्या निमित्ताने तू माझे मन पाहतोस की काय ते न कळे ना. तरी झुकवी तू आम्हासी माते ही तत्वची कथिले ध्वनिते हे अवगमिता निरुते जाणवेना. अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गूढार्थाने तत्वज्ञानच सांगितले आहेस हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काहीच समजत नाही. म्हणून ऐके देवा हा भावार्थू आता न बोलवा मज विवेकू सांगावा मरहाटाजी. एवढ्या करता देवा आई हा उपदेश गुडार्थाने आम्हाला सांगू नकोस. महाराज मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल अशा सोप्या करून सांगा. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी ऐसे श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. मी अतिशय मंद आहे परंतु कृष्णा अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांग. दैवे रोखते जीवावे औषध तरी देयावे परी ते अति रुच्च व्हावे मधुर जैसे. हे पहा रोग्याला हटवण्याकरता औषध तर द्यावे पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावे तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जया परी. त्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य व तत्व तर सांगावे पण ते असे सांगावे की जेणेकरून ते माझ्या मनाला निश्चय कळेल. देवा तुझा ऐसा निजगुरु आजी अर्थीधणी कान करू एव भीड कवणाची धरू तू माय आमची. देवा तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे तेव्हा आज मी माझ्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये. तू आमची आई आहेस तर मग येथे भीड कोणाची घ्यायची. हा गा कामधेनूचे दुभते दैव जाहले तरी आपैते कामनेची काय तेथे वाणी कीजे. अहो देववशात कामधेनूचे दुखते जर प्राप्त झाले तर तसा प्रसंगी ते मागण्यास कमी का करावे. जरी चिंतामणी हातातडे तरी वाठेचे कवण साकडे का आपुलेनी सुरवाडे इच्छावे ना. चिंतामणी जर हाताला लागला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी. आपल्याला हवे तसे का इच्छू नये. देखा अमृत सिंधूचे ठाकावे मग तहाना जरी फुटावे तरी सायासू का करावे मागील ते.
पहा, अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन तेथे तहानलेले तडफडत राहायचे, तर मग तेथेपर्यंत येण्याकरता केलेले श्रम कशा करता करायचे? जैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती, तू दैवी आजी हाती झालासी जरी. त्याप्रमाणे श्रीकृष्णा, अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज दैववशात जर हातात आला आहेस. जरी आपुलिया सर्वेशा कान मागवसी परेशा, देवा सुकाळ हा मानसा पाहला असे. तर मग हे परमेश्वरा श्रीकृष्णा, आमच्या तू इच्छेला येईल तसे तुझ्याकडून मागून का घेऊ नये. देवा, माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल होण्याची वेळ आली आहे. देखै सकळाची ये जियाले, आजी पुण्य यशासी आले. हे मनोरथ झाले विजयी माझे. पहा, माझ्या सर्व मनोरथाचे जीवी सफल झाले. आज माझे पुण्य यशस्वी झाले व माझ्या मनातील हे हेतू आज तडीत केले. जी जी परम मंगळ धामा, सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. कारण अहो महाराज, सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवा श्रेष्ठ असा देवा तू आमच्या ताब्यात आला आहेस म्हणून. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही, धन्याला गुणी पाही जिया परी. पहा, जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ कशी काही नसते, तैसे देवा तुते बुजी तसे आवडे ते. आपुले नियाल आते कृपानिधी. तसे हे कृपानिधी देवा, मी आपल्या इच्छेला येईल जसे तुला वाटेल ते विचारित आहे. तरी पारत्रिकी जित हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. तर मग परलोकी कल्याणकारक व इहलोकी आचरण्याला तर योग्य असे ते एक असेल, ते एक मला निश्चित करून सांग असे अर्जुन म्हणाला. न बोला श्री अच्युत म्हणे तशी विस्मतू अर्जुना हा ध्वनी तू अभिप्राओ. अर्जुनाच्या या भाषणाने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले, अर्जुना, मी तुला थोडक्यात मतलब सांगितला. हे बुद्धियोगू सांगता सांख्य मत संस्था, प्रकटिली स्वभावता प्रसंगी आम्ही. कारण की निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञान मार्गाची व्यवस्था ज्या हेतूने स्पष्ट केली, तू तो उद्देशू तू नेणसीची म्हणून शोभलासी वायाची. तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही. तो आमच्या प्रतिपादनाचा हेतू तू जाणला नाही म्हणून उगीचच रागावला आहे. तर आता ध्यानात ठेव की हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत. अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकिया दोन्ही निष्ठा, मजाची पासुनी प्रकट अनादी सिद्धा. हे वीर श्रेष्ठ अर्जुना, ऐक, या लोकांमध्ये हे दोन्ही मार्ग माझ्यापासूनच प्रकट झालेले आहेत व ते मुळापासून तसेच चालत आलेले आहेत. एकू ज्ञानयोगी म्हणजे जो सांखी अनुष्ठिजे, जेथ ओळखी सर्वे पाविजे तद्रूपता. त्यापैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात, त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्याने ओळखीबरोबरच परमात्म स्वरूपाशी तन्मयता प्राप्त होते. एक कर्मयोगी जाण, जेथ साधक जण निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. दुसरा तो कर्ममार्ग समज, जेथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात, परंतु ते काही कालाने पावतात. के सांगू तरी दोन्ही परी एकवटली निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक.
हे माग तर दोन आहेत, परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. त्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करायच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते. का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐकता पावती शेकी. किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगवेगळ्या दिसतात, पण समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात. तेसी दोन्हीही मते सुचिती एका कारणाते, परी उपासती ते योग्य ते अधीन असे. त्याप्रमाणे ज्ञानयोग कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत तरी ते एकाच साध्याला सुचवतात, परंतु त्याचे आचरणाऱ्याच्या योग्यतेवर अवलंबून असते. देखे उत्खल वना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नर केवी तैसा पाचे वेगा. हे पहा, पक्षी उड्डाणाबरोबरच व्याघ्रपणाने फळाला लगतो, परंतु त्याचप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बरे. तो हळूहळू ढाळे ढाळे के उतेनी एके वेळे, तया मार्गाचेनी बळे निश्चित ठाकी. तो हलके हलके एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत खात्रीने पोचतो. तैसे देख पा विरंग ममते, अधिष्ठती ज्ञानाने सांख्य सद्य मोक्षाते आकळीती. पहा, तसे विरंगम मार्गाने ज्ञान मार्गाचा आश्रय करून ज्ञानी तत्क्षणीय मोक्ष आपल्या स्वाधीन करून घेतात. येन योगी कर्माधारे, विहितेची निजाचारे, पूर्णतः अवसरे पावते होती. दुसरे जे कर्मयोगी जे कर्मा मार्गाच्या आश्रयाने वेदांत सांगितलेला आपला आचरणच पाळून काही काळाने पूर्णतेस पोचतात. वाचोनी कर्मारंभ उच्चित, न करिता सिद्धवत, कर्महीना निश्चित होई जेना. शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे निष्कर्म निश्चयाने होता येणार नाही. की प्राप्त कर्म साहिजे, ये तुलेनी निष्कर्म होईजे. हे अर्जुना, वाया बोलिजे मूर्खपणे. किंवा अधिकार परत्वे आपल्या भागाला आलेले कर्म टाकून द्यावे व एवढ्याने निष्कर्म व्हावे, हे बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे आहे. सांगे पैल तिरा जावे, तेथे व्यसन का जेथ पावे, तेय ना नावे ते त्या जावे धडे केची. येथे पलीकडील तीराला कसे जावे अशी अडचण पडली आहे, तेथे होडीचा त्याग करून कसे चालेल बरे. ना तरी तृप्ती छिजे, तरी कैसोनी पाकू न कीजे, की सिद्धहीन सेविजे केची सांगे. अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा करायची तर मग स्वयंपाक न करता कसे चालेल, किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसे चालेल सांग बरे. जैव निरार्थता नाही, तेच व्यापक से पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. जोपर्यंत निश्चितता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच असे समज. मग आत्मतृप्ती प्राप्त करायची असता कर्म सहजच थांबेल. म्हणून ऐके पार्था, जरा नैष्कर्मपदी आस्था, तथा उच्चित कर्म सर्वथा त्याज्य नव्हे. म्हणून अर्जुना ऐक, ज्याला निष्कर्म स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपली विहित कर्मे टाकणे मुळीच योग्य होणार नाही. आणि आपुलीची साडे अपादिले हे मांडे, की त्याजिले कर्म सांडे ऐसे आहे. आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्मांचा स्वीकार केला असता ते घडते, आणि कर्म सोडल्याने
त्याचा त्याग होतो असे आहे काय? हे वायाची सैरा बोलिजे, अकलू तरी देखोनी पाहिजे, परी त्यजिता कर्म न त्यजे, निभ्रांत मानी. हे कर्माच्या इच्छेनं रूप त्याग करता येतो असं उगाचच काहीतरी बोलणे आहे. त्याचा नीट विचार करून पाहिलं तर कर्म करायचे टाकले म्हणजे कर्मयोग होतो असे नाही, हे तू निसंशय समज. जरा प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे. जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण की जेवढे म्हणून कर्म घडते आहे ते स्वभावता गुणांच्या स्वाधीन आहे. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी बोसंडिले, तरी स्वभाव काय निम्माले इंद्रियाचे. पहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे हट्टाने जरी करायचे सोडून दिले तरी इंद्रियाचे स्वभाव नाहीसे झालेले आहेत काय? सांगई श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, हे नसारंध्र बुझाले, परिमळू नेघे. सांगा, कानांनी ऐकण्याचे बंद केले आहे काय? अथवा डोळ्यातील पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे काय? या नाकपुड्या बुजून वास येईनासा झाल्या आहेत काय? ना तरी प्राणापानगती, की निर्विकल्प जाहलोमती, की क्षुधा तृषादी अति खुंटलिया. अथवा प्राण व अपान या दोन्ही गोष्टी वायूच्या क्रिया थांबल्या आहेत का? किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडले आहे का? किंवा भूक व तहान इत्यादींची पीडा होण्याचे थांबले आहे काय? हे स्वप्नावबोधू ठेले, तरी चरण चाली विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. जागृती व स्वप्न या अवस्था थांबल्या आहेत काय? अथवा पाय चालायचे विसरले आहेत का? हे सर्व असू दे, जन्म व मृत्यू संपले आहेत काय? हैन ठेकेची जरी काही, तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती मता. हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला? म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्मत्याग केव्हाही घडत नाही. कर्म पराधीनपणे निपजते प्रकृती गुणे, येरी धरी मोकळी अंतःकरणे वाहिजे वाया. कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वादी गुणानुसार उत्पन्न होते. म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा टाकीन असा अंतःकरणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. देखै रथी आरूढीजे, मग जरी निश्चळा बैठीजे, तरी चळू होनी हिंडीजे परतंत्रा. पहा, रथावर स्वार होऊन मग जरी स्थिर बसले तरी तेथे बसणारा रथाच्या स्वाधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळेच त्याला प्रवास घडतो. का उंचलिले वायू वशे, जळे शुक्रपत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. अथवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच उडालेले वाळलेले पान त्याप्रमाणे आपण स्वतः हालचाल न करता वायुवेगाने आकाशात इकडे तिकडे फिरत राहते. तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, नैष्क्य म्यूही व्यापारे निरंतर. त्याप्रमाणे कर्मातील अवस्थेत प्राप्त असलेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियांच्या हालचालींच्या द्वारा नेहमी कर्मे करीत असतो. म्हणून सांगू, जव प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्मांचा, हे सियाही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. म्हणून जोपर्यंत शरीराशी संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही. असे असूनही त्याग कर असे जे कोणी म्हणतील तर त्याचा तो केवळ हट्ट मात्र ठरेल. जे उचित कर्म सांडिती मग निष्कर्म होऊ पाहती,
परी कर्मेंद्रिय वृत्ती निरोधुनी. जे पुरुष योग्य कर्म टाकतात व त्या योगे कर्मातील अवस्थेला पोचू पाहतात, परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा विरोध करूनच तया कर्म त्यागू न घडे. जे कर्तव्य मनी सापडे, बरी नटली ते पुढे दारिद्र्य जाण. त्यास कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्याच्या ठिकाणी कर्तव्य बुद्धी असते. असे असूनही ते बाह्यात्कारी कर्मत्यागाचा तो डौल आणतात, ते बरोबर दैन्य आहे असे समज. ऐसे हे पार्था विषयास सर्वथा ओळखावे तत्वतः भ्रांती नाही. अर्जुना, असे लोक खरोखरच विषयासक्त आहेत असे निसंशय समज. आता देईल अवधान प्रसंगे तुझ सांगेन, त्या नैरेश्याचे चिन्ह धनुर्धरा. अर्जुना, प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो. इकडे तू लक्ष दे. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ, बाह्य भागू तरी रूढ लौकिक जैसा. जो अंतर्यामी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला असतो आणि बरोबरून आणि बाहेरूनच मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो, तो इंद्रिया आजा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्मना वेरी उचित जे जे. तो इंद्रियांना हुकूम करत नाही आणि विषय वाढतील अशी त्या भीती नसते. तरी अधिकारपणाने प्राप्त झालेले जे जे विहित कर्म त्याचा अनादर करत नाही. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटतात तरी न नियमी, परी तेची चेनी उर्मी झाकोळेना. तो पुरुष कर्मेंद्रिय कर्मे करीत असली तरी त्याला आवरत नाही, पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही. तो कामना मात्रेन घेपे, मोहमळेन लीपे, जैसी जळेन शिंपे पक्ष पत्र. त्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होऊन नाही व अविवेका रूपी मलाच्या योगाने तो मलिन होत नाही. तैसा संसर्गाची असे सकळ सारिखा दिसे, जैसे तो प्रसंगे अपभासे भानू बिंब. त्या कमळाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संगमामध्ये राहतो. तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो. त्याचप्रमाणे सूर्यबिंब पाण्यातून अलिप्त असूनही पाण्याच्या संगतीत राहताना दिसते. तैसा समान्वय पाहिजे तरी साधारणची देखिजे, एरवी निर्धारिता नेणिजे योग जयाची. त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य जण लोकांसारखा दिसतो. बाकी त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरवू म्हटले तर त्याच्या स्थिती संबंधी काहीच कल्पना करता येत नाही. ऐसा तिन्ही चिन्ह तू देशस्वी तोची मुक्तू, आशा पाशरहितू ओळखपा. अशा लक्षणांनी युक्त असलेला तो तुला दिसेल. तो अशा पाशरहित व मुक्त आहे असे तू ओळख. अर्जुना, तोची योगी विशेषीचे जो जगी, म्हणून ऐसा होय या लागी म्हणे तुझे. अर्जुना, जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जावे असा तोच योगी होय. याकरता तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो. तू मानसा निशम्मू करी, निष्वन्न होय अंतरी, मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततू सुखे. तू मनाला आवरून धर. जर अंतःकरणात स्थिर हो, मग ही कर्मेंद्रिये आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत.
म्हणून नैष्कर्म्य हो आवे तरी तेन संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. कर्मातीत व्हावे असे म्हणशील तर विहित कर्मे करणे टाकून कर्मातीत होणे देहधारकात संभवत नाही असे आहे. तर मग शास्त्रशुद्ध कर्माचे आचरण काय म्हणून करावे याचा तू विचार कर. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते तू कर्म हेतू रहित आचरे तू. म्हणून जे जे करणीय प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फलाशा करीत जा. पार्था आणि कही एक नेणेशी तू हे कौतिक जे ऐसे कर्ममोचक आपले असे. अर्जुना, अशा या निष्काम कर्माचे आणखी एक आश्चर्य आहे ते तुला ठाऊक नाही. ते हे की असे अहंकार रहित व निष्काम बुद्धीने केलेले विहित व नैमित्तिक कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआपच मुक्त करते. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे. पहा, वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्यास त्या आचरणाने खचितच मोक्षाची प्राप्ती होते. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा म्हणून वर्ततात ते थपाया पापा संचारू नाही. असे बाबा आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ होय असे समज. म्हणून त्याचे आचरण करीत असताना त्यात पापाचा प्रवेश होत नाही. हा निजधर्मू जे सांडे आणि कुकर्मी रती घडे तेची बंधू पडे संसारिक. हे स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हा त्या वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषास संसार बंधन प्राप्त होते. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन काहीच न घडे. म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हे नित्य यज्ञ याजन करण्यासारखे होय. जो असे स्वधर्माचरण करतो तो केव्हाच बंधनात पडत नाही. हा लोकू कर्मे बंधिला जो परतंत्रा भूत झाला तो नित्य यज्ञ ते चुकला म्हणून या. हे कर्माधिकारी लोक आपल्या नित्य यज्ञाला चुकले म्हणून कर्माने बुद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या स्वाधीन झाले. आता याची विषयी पाशा तुझ सांगेन एक मी कथा. जय सृष्ट्यादी संस्था बहोने केली. अर्जुना, या संबंधीची तुला एक गोष्ट सांगतो. ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना जेव्हा केली ते नित्ययाग सहिते सुजिले भूते समजते परी नेणतीची तिथे यज्ञाते सूक्ष्म म्हणून. तेव्हा नित्य यज्ञासहित कर्मासहित सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले. म्हणून कर्म हे सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते. ते वेळी प्रजीविनविता ब्रह्मा दैवा काय आश्रयी येथा अम्मा तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती. त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाची विनंती केली की देवा, या लोकात आम्हाला आधार काय. तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मची विहिला असे. याते उपासा मग अपैसे पुढची काम. तुम्हाला वर्णानुसार हा आम्ही सर्वधर्मच सांगितला आहे. त्याचे आचरण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआपच पूर्ण होतील. तुम्ही व्रत नेमून करावे, शरीराते न पिडावे, दुरी केली न वचावे,
ती आणसी गा. त्याखेरीज तुम्हाला आणखीन व्रते व नियम करण्याची जरुरी नाही. शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही व दूर कुठे तीर्थयात्रेला जाण्याचे कारण नाही. योगादिके साधने, साकांक्ष आराधने, मंत्र यंत्र विधाने धणी करा. योग वगैरे साधने, कामनायुक्त आराधना अथवा मंत्रतंत्र इत्यादी कर्मे कदाचित कराल तर करू नका. देवता तरान भजावे, हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. स्वधर्म सोडून अन्य देवता भजायचे कारण नाही. तात्पर्यवर सांगितलेल्या गोष्टी करण्याचे मुळीच कारण नाही. तर तुम्ही कष्टात न पडता स्वधर्माचरण यज्ञ करावा. आहे तुके चित्ते अनुष्ठापा ययाते पतिव्रता पतिते या परी. त्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एकनिष्ठेने भजते, त्याचप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा. तेसा स्वधर्म परस्त्रू हाची सेल्ब्यू तुम्हा ऐकू ऐसे सत्यलोक कनायकू बोलता जाहला. अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्म रूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे असे सत्यलोकांचा अधिपती ब्रह्मदेव बोलला. देखा स्वधर्मा ते भजाल, तरी कामधेनू हा होईल. मग प्रजा हो न दंडील तू मध्ये कदा. पहा, स्वधर्माचे आचरण जर कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवणारा होईल. मग लोकही ही स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला नेहमी सोडणार नाही. ये जेणेकरून समस्त परितोषी होईल देवता, मग ते तुम्हा इस्पिता अर्थाते देती. कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील. याच धर्मपूजा पूजिता देवतारांगणा समस्ता योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. या स्वधर्मरूप पूजेचे सर्व देवतांना आराधिले असता त्या तुमच्या खात्रीने योगक्षेम चालवतील. तुम्ही देवाचे भजाल, देव तुम्हा तुष्टतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जैस. तुम्ही देवांचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील. त्याप्रमाणे तुमचे एकमेकांना जेव्हा प्रेम जडेल, तेच तुम्ही जे करू पहा म्हणतात ते आपैसे सिद्धी जाईल. वशिष्ठतही पुरेल मानतोचे. तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीत जाईल आणि मनातील इच्छित गोष्टी पूर्ण होतील. वाच सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल, म्हणी ये तुमचे सांगतील महारुद्धी. तुम्ही बोलला ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महाऋषी विचारतील. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्याची. ऋतुश्रेष्ठ वसंताचे दारात वन शोभा, ज्याप्रमाणे फलभार व सौंदर्याचा निरंतर सेवा करते.